पहिल्या सामन्याला सुरुवात झालेल्या पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देवानंद वल्वी. पहिलाच बॉल यष्टांच्या मध्ये मिडल स्टिक वरती सापडलाय फलंदाज. पहिला गडी बाद झालाय 0 धावसंख्येवरती. बघा खूप चांगली सुरुवात इथे केलेली आहे. गोलंदाज देवानंद वल्वी या गोलंदाजाने 2 दिवस आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये बघितलं. नक्कीच या मैदानाचा 2 दिवस त्यांनी खेळ बघितलाय. कशा प्रकारे चेंडू पडतायत, कशा प्रकारे आउटफील्ड आहे, कशा प्रकारे खेळपट्टी आहे. नक्कीच अंदाज आला असावा देवानंद वल्वी आला. आणि आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती इथे विकेट डाऊन झालेली आहे. तर सन्माननीय दशरथ जी शेलके यांचं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगल धावसंख्या आता मात्र 1 या धावसंख्येवरती हर्षद ठाकरे न्यू बॅटर इन झालेला होता. कारण आर्यन हा पहिल्या चेंडूवरती बाद झाला. राजेश हुमतल एक अनुभवी आणि एक हार्ड हिटर बॅटर आता स्ट्राईक वरती पाहतोय. भरपूर वर्ष आपण बघितली चांगलं क्रिकेट खेळत असताना आणि फिटनेस लेवल अजूनही आपण पाहतोय राजेश हुमतल याची खूप चांगली पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. फलंदाज बाद. विकेट डाऊन. विकेट क्रमांक 2. चला पंच विकेश खरपडे आपण इकडे यायचंय आणि व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्रीच्या चौफेर बसायचं आहे. कल्पेश विकेट की षटकार आहे. चला तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. तिसरे पंच जे 2 निर्णय देतील तो आपण निर्णय देऊया. चल तिकडे जवळ जवळ बसू नका, लांब लांब बसा. कॅमेऱ्यामध्ये जर क्लिअर झालं नाही तर ऑनफिल्ड पंचांचा जो डिसिजन असेल तो दिला जाईल, लक्षात घ्या. कारण इकडनं तर क्लिअर होत नाहीये. पाहूया पंचांचा जो निर्णय असेल आणि बाउंड्री पंच आणि बाउंड्री पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल.
लक्षात घ्यायचं आहे बाउंड्री पंचचा आपण चौफेर जाऊन बसायचं आहे. जवळ जवळ बसू नका, लांब लांब बसा. तर पंचाने ते फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे. राजेश उमतल लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, थोडासा डीप झाला होता खाली. जी ताकद हवी होती ती ताकद मिळाली नव्हती आणि त्या क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल तिकडे पकडला गेला. नव्याने फलंदाज रुपेश थालकर त्याच्या आतमध्ये इन झालाय. देवानंद वल्वी ते 2 विकेट्स त्याने मिळवलेत. पण चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू इथे फील्ड केला गेला. तोपर्यंत एक सिंगल धाव आलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट देखील झाले. आता हर्षद ठाकरे हा स्ट्राईक वरती आलाय. साईडला हा चेंडू इथे खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक होता तिकडे. एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. ऑन साईडला हा चेंडू इथे खेळून काढला गेलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय आणि या चौकारांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 7. या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विकास वल्वी दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अक्षय बीज. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण झाल्यात. बघा क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं, मात्र फेकी थोडीशी उशिराने आली. त्याचा फायदा इथे मिळाला फलंदाजांना. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. फुलटॉस चेंडू मेजवानी होती, दोन्ही हातांनी स्वीकारलाय, ठोकलाय, षटकार. 6 धावा.
फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील उचलला आहे हर्षद याने. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. ह्यावेळेस मात्र चुकी होत नाहीये. पकडलाय झेल. सन्माननीय मराठी खरपडे यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आमच्या व्यापी कक्षेमध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. विकेश खरपडे यांचे पिताश्री क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. शिवरामजी सुरुंग यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल आमच्या व्यापी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणखीन कोणी जर ब्राह्मण गावाचे नागरिक जर आले असतील मॅच बघण्यासाठी तर त्यांना विनंती असेल की आमच्या व्यापी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हिमांशु ठाकरे न्यू बॅटर स्ट्राईक वरती पाहतोय. विकास वलवी फुलवलींचा चेंडू ऑन साईडला खेळून काढला गेलाय. खराब फिल्डिंग झालाय. लेझी क्रिकेट. चेंडू फरार. सीमा रेषा पार. हा आलाय चौकार. बघा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. आतापर्यंत फलंदाज जर आपण बघितले तर बॅक टू बॅक बाद झालेले आहेत. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू आता बाकी असेल. नवाने फलंदाज विनोद खुत्ताडे. यानंतर मॅच होणार आहे ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समोर संघ असेल वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ जर उपस्थित झाला असेल तर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 गडी बाद झाल्यात आतापर्यंत. कट करण्याचा प्रयत्न आपण इथे पाहतोय. बॅट आणि बॉल संपर्क झाला नव्हता. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे झालेली आहे ती म्हणजे 19. गोलंदाज आपण पाहतोय मुकेश वलवी आलेला आहे तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती आपण बघितला सेफ फटका इथे खेळला गेला होता. गॅपमध्ये फटका खेळला गेला होता आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवरती 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता इथे मात्र
कारण बॉल संपर्क झालेला नाहीये. चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलं गेलंय, ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. हे तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय आणि धावसंख्या फक्त 21 धावा. बस बघा, लिडिंग एज लागले. चेंडू विकेट किपरच्या मागे फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून आलेला आहे. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाहीये, कारण चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार आलेला आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा शफल होऊन करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या प्रयत्न आणि रुपेश थालकर इथे फलंदाज बाद होतोय. एक रणनीती आखली होती, ती रणनीती पाहतो इथे सफल होताना दिसतंय पायगाव संघासाठी. 5वा गडी बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या 26 आणि आता 9व्याने फलंदाज आपण पाहतो या विजय भोई. कुठेतरी आपण पाहतोय क्रम इथे थोडस मागे आपण पाहतोय. 7वा क्रम इथे मिळालाय. कुठेतरी एक वेगळी रणनीती इथे आखली गेली पायगाव संघाच्या माध्यमातून. कारण हा फलंदाज जर अगोदर जर आला असता कदाचित जास्त चेंडू खेळायला मिळाले असते. कारण आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती 8 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जर आपण बघितली तर 26 धावा. मुकेश वल्वी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू फेकून दिलाय. सरळ 6 धावांसाठी षटकार. विजय भोई आपण पाहतोय आल्या आल्या इथे मोठ्या फटक्यानं सुरुवात करतोय. बघा, लेट आलाय पण थेट आलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मुकेश वल्वी याच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये ते हाताला गेलाय आणि फलंदाज बाद. प्रत्युत्तर दिलंय मुकेश वल्वी या गोलंदाजाने. फलंदाज बाद. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ध्रुप बीज. बॅट्समन केतन ठाकरे न्यू बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण विनोद खुत्ताडे. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. अपील झाली होती. अपील मध्ये फक्त आत्मविश्वास नव्हता.
जी फॉर्मॅलिटीज होती ती फक्त पूर्ण केली गेली, कारण बॅट थोडीशी पिचवरती देखील घासली गेली होती. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताला गेलाय. पंचांनी लगेच दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे खर्च केली गेली. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 33 या धावसंख्येवरती. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न बघा, बॅकफूट वरती अगोदर आला होता, त्यानंतर फ्रंट फूट वरती गेला आणि कट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नव्हता आणि हा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात येतोय. बघा 4 षटकाचा सामना जर म्हटला तर 40+ किंवा 50+ धावा धावफलकावरती लागायला हव्या, मात्र तसं काही दिसत नाहीये. सध्या तरी 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण 4 सामने जर बघितले तर 4 मॅचमध्ये 50+ धावसंख्या ही झाली होती. दोन धावा इथे पण पूर्ण केल्या गेल्यात. महत्वाच्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 35 या धावसंख्येवरती. या षटकातील चेंडू टाकून झालेत 3. ध्रुव बघा, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न विनोद याचा. पुन्हा एकदा बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतोय हे मैदान खूप चांगलं आणि गोल पृथ्वीप्रमाणे आपण पाहतोय हे मैदान गोल आपल्याला पाहायला मिळत आहे. या मैदानावर जर चेंडू जर तुम्ही गॅपमध्ये जर टाकले ना तर नक्कीच एक चांगली धावसंख्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकता आणि तेच काम इथे करण्याचा प्रयत्न करतोय विनोद, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. बघा, चेंडूला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र शतरक्षकाला शोधलं होतं तिकडे. हाय तो जीव की प्राण, हाय तो जीव की प्राण. हा चेंडू आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. एक सिंगल धावाळी. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38. 38 धावा धावफलकावरती लागले जात आहेत आणि 39 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. तर 24 चेंडू आणि 39 धावा. थँक्यू डीजे, 2 मिनिटं थांबवतोय. थँक्यू. चला, टिवरी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच ओमसागर ब्राह्मणगाव आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी असा मॅच असेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी या. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
प्रकाश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला. गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला. पवन केने थँक्यू थँक्यू विजय. एकविरा थँक्यू. चला ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे प्रतिनिधी आणि खेळाडू आपण इकडे संपर्क साधायचा आहे. दशरथजी शेलका याने आपला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहे ते आपण परिधान करायचे आहेत आणि पुन्हा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. आपण टॉस करतोय सन्माननीय अनंताजी मोरघा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापा असा कॉल आहे मात्र इथे काटा आलेला आहे. आपण जाऊन स्थानापन्न व्हा. आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण चला शुभेच्छा असेल, जास्त वेळ घेत नाहीये. तर मी सन्माननीय दशरथजी शेलका यांना विनंती करतोय की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट्स स्पॉन्सर झालेत आणि ते टी शर्ट्स आपण त्यांच्याकडून त्यांच्या शुभ हस्ते या टी शर्ट्स इथे वितरित केला जातोय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला. विभाग अध्यक्ष आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना. फक्त 2 मिनिटं, जास्त वेळ नाहीये. चला खूप खूप आभार. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात झालेला पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. देवानंद वळवी आणि मुकेश वळवी हे 2 बंधू. दुसरा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू गेला होता. विनोद खुताडे होते तिकडे. चेंडूला उचलला गेला, फेकला गेला. तोपर्यंत 1 धाव ही कंप्लीट केली गेली. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो पण विजय भोई. बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक. रुपेश चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. अजय वसावळे. शॉट मारी जो मान जातो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. चला अजय वसावळे. आणखीन एक निर्धाव चेंडू त्याचा दिसतोय कारण या अगोदर एक चौकार आला होता आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यानंतर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलंय ते म्हणजे ओम सागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला, सॉरी वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. ब्राह्मणगाव संघ आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. याच दरम्यान पाहतो पण पायने हा चेंडू इथे फील्ड केला गेला. तोपर्यंत 2 धावा या बाईटच्या स्वरूपात इथे मिळाल्या आहेत, लेग बाईटच्या स्वरूपात मिळाल्या. धावसंख्या 7. या अगोदर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव म्हटलं, वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए हा संघ आपल्याला शेवटच्या मॅच मध्ये यंग मराठा दांडेगर पाडा या संघासमोर 2 हात करताना दिसेल. ऑफ साईडला खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचललं गेलं, फेकलं गेलं. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली होती. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आपण पाहतोय धावसंख्या 8. क्रिकेटपट ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. तर पहिल्या षटकात धावा आल्यात 8. अजूनही 31 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू असतील 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 31 धावींची गरज आहे. पहिला चेंडू ऑन साईडला उडवलाय, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. फोर सिक्सरचा बादशाह आला, साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला. साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला, साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला. केतन मात्रे वाकलन वाला, बाईकर मॅन नाव हाय त्याला. विनोद त्याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये मुकेशने स्वतःला ब्लॉक करून घेतलं मी तर म्हणेन. एक सिंगल धाव, धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. पंधरा धावा धावफलकावरती लागले जात आहेत. एज अँड गॉन. देवानंद वल्वी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. एक बॉलरची लावतोय वाट. ये विश्वजित ठाकूर धरशी बॅट, एक बॉलरची लावतोय तो ही तर क्रिकेटपटूंची, ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ज्ञानेश्वर आलाय आणि या ज्ञानेश्वर याने आल्या आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय, ठोकलाय षटकार.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर सन्माननीय रवींद्रदादा ठक्कर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. ग्रामपंचायत टिवरी गावचे सरपंच, विद्यमान सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम दादा. आपणास विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि हे बघा प्रत्युत्तर देखील मिळालं या चेंडूवरती. फलंदाजाला विकेट डाऊन. ज्ञानेश्वर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. चेंडू 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 23. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी 16 धावींची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 23 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 2 षटकामध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हिमांशु ठाकरे. पकडला गेला झेल. संपलाय मुकेश वलवियाचा खेळ. फलंदाज बाद. जय बजरंग बली टीम मोरसाई गावाची. भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ध्रुप येतोय. ध्रुप बीज. अवलेज आपण पाहतोय चेंडूला ते सोडून दिलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर चा देखील इथे इशारा आलेला आहे. व्हाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या 24. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 15 धावींची गरज आहे. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव. विकास वल्वी याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. बघा विकास वल्वी देखील एक बिग हिटर आहे. हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि तो स्ट्राईक वर आहे. जोपर्यंत विकास आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आशा पल्लवीत असतील नागले संघाच्या. टिवरी संघाचा सिक्सर किंग सूरज माळी आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. टिवरीच्या मैदानावरती 7 चेंडू मध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केला होता टिवरीच्या मैदानावरती.
वेळेस उचली घेणारा हा चेंडू, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव चेंडू जर आले ना तर प्रेशराईज होऊ शकतो नागली संघ, आणि एक निर्धाव चेंडू देखील आलाय. मॅच जिंकण्यासाठी आपण जर अजूनही जर बघितलं ना तर 14 धावींची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 9 चेंडू आणि 14 धावींची गरज. चेंडूला हुक केलाय आणि पाठवलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. आता समीकरण जर आपण बघितलं तर 8 चेंडू आणि 8 धावींची गरज असणार आहे. एका मोठ्या फटक्याने सामना नागली संघाच्या बाजूने येताना दिसतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. स्क्वेअर लाईक पंचांनी हा निर्णय दिला की हा चेंडू नो असेल. हा दुसरा बाउन्सर आहे. चला रिव्ह्यू घेतलाय बाउन्सर साठी. हा दुसरा बाउन्सर आहे की नाही हे बघितलं जाईल. चला पंडितची सुरुंग, तिसरे पंच. बघा हाईट जर असेल तर हा चेंडू नो असेल. कारण या अगोदर एक वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला. तर तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू नो बॉल असेल, म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. अवलेस बघा सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका केलाय. 6 धावांसाठी चेंडू निघून गेलाय. खराब बॉलिंग या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज हिमांशु ठाकरे याच्याकडनं सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिले षटक विजय भोये याने हाताळलं. 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर विनोद खुताडे हा थोडासा महागडा ठरला गेला. मात्र त्यानंतर हिमांशु ठाकरे देखील इथे महागडा ठरतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मॅच हा चौकार येतोय आणि या चौकारण्याशी मॅच फिनिश केलाय. तो म्हणजे विकास वल्वी या फलंदाजाने. हळलक पायगाव संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. चला ब्राह्मणगाव संघाचे खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. चला खेळाडू ओमसागर ब्राह्मणगाव संघाचे खेळाडू सर्व आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तर सन्माननीय रवींद्रदादा ठक्कर, आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी, मोलाचं सहकार्य. तर दादांना विनंती असेल का आपण आदरपूर्वक आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.